कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब विरोच्या घरी येऊ शकतो। मित्रा येऊ देत, मी आहे इथे, पण आता खूप उशीर झाला, तुम्ही दोघेही घरी या लवकर। नाही साहेब, विरोच्या घरी येऊ शकतो ही फक्त शक्यता आहे। कदाचित असं सुद्धा असू शकतं की विरोच्या गावात शिरलाय। म्हणजे काय चाललंय काही कळत नाहीये, सगळाच गोंधळ आहे। गावात आप्पा काका म्हणून एक जण होते, त्यांचं काळ्या डोहाजवळ प्रेत सापडलं। काय? हो साहेब, विरोचक ज्या ठिकाणी पडला होता तिथे नाहीये, त्यामुळे असं असू शकतं की विरोचक गावात शिरलाय आणि त्यानेच आप्पा काकांना मारलंय। मित्र पण मग आता आबा गेले बघायला नेमकं काय घडलंय ते। आम्ही त्यांचीच वाट बघतो, इथे जंगलाबाहेर थांबलोय। मित्र तुम्ही दोघेही स्वतःची काळजी घ्या फक्त। हो साहेब, तुम्ही सुद्धा तिथे काळजी घ्या सगळ्यांची। आणि मग तिकडे काही घडलं तर मला कळव, इथे काही झालं तर मी कळवेनच तुला फोन करू। हो मी कळवते, ठेवते। आधी हॅलो हॅलो नेत्रा, नेत्रा आधी मला आधी सांग काय चाललंय सगळं। मी सगळं सांगतो तुम्हाला, पण आता मी रूमच्या बाहेर जातो। मी परत येतो लगेच। बाबा तुम्ही दाराला कडी लावून घ्या आणि मी आल्याशिवाय कोणीही दार उघडू नका प्लीज। अरे काहीतरी सांग। आत्या, आबा काय झालं आप्पा काकांबरोबर? काही कळलं? बाबा तुम्ही खाली का आलात? तू एकटा खाली का आलायस? मी दार खिडक्या बंद आहेत की नाही ते चेक करतो। ह्याचा अर्थ विरोचक घरीच येतो, बरोबर? पॉसिबिलिटी आहे, पण आपण अलर्ट राहूयात। नेत्रा काय म्हणाली? काही कळलं विरोचकाबद्दल? नाही, पण बाबा वाऊशीत अचानक कोणास तरी मृत्यू झाला आणि नेत्राचं असं म्हणणं आहे की हे सगळं विरोचकानेच केलं असेल। काय? म्हणजे तशी शक्यता आहे, अजून कन्फर्म नाहीये काही। जनावरांना आंघोळ घालण्यासाठी काळ्या डोहावरती गेले होते, उन्हामुळे भोवळ आली आणि डोहामध्ये पडले। पाण्यातून बाहेर काढायला वेळ लागला, म्हणून मग मृत्यू झाला त्यांचा। म्हणजे विरोचकाचा ह्या सगळ्याशी काही संबंध आहे असं वाटत नाहीये। नाही, पण अजून हा विरोचक सापडत कसा नाहीये हेच कळत नाहीये। एकतर ती दरी म्हणजे सगळं जंगल आहे, नेत्रा आणि इंद्राणी तर तिथेच गेलेत। मला नाही, सगळंच खूप रिस्की वाटतं आता। अद्वैत तू घरीच थांब, मी निघतो। कुठे? अरे कुठे काय, मी चाललो वावशीला। बाबा काय बोलताय तुम्ही? सिच्युएशन काय तुम्हाला कळतंय ना? तुम्ही कुठेही जाणार नाही। तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू बाबा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, तुम्ही कुठेही जाणार नाही। तू माझा हात सोड। आबा माझा ऐका हात, तुम्ही जा इथून। अगं पण आबा तुम्ही माझं नाही ऐकणार का? अद्वैत तुला कसं कळत नाहीये? त्या दोघी जंगलात आहेत, त्यांना काही झालं तर आपण काय करणार आहोत? अरे तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट कळतंय, त्या दोघींच्या काळजीमुळे तू टेन्शन मध्ये आहेस। तुझी घुसमट कळते रे मला, तुझा प्रॉब्लेम कळतोय। तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस आणि इकडे आमचंही प्रोटेक्शन करायचंय, म्हणून म्हणतो तू घरीच थांब, मी जातो। बाबा नाही। अद्वैत तुला समजा, तू गेल्यावर विरोचक घरी आला, काय करायचं आम्ही? किती मोठा घोळ कळतंय तुला? आम्ही काही करू शकत नाही। हे बघ, मला काही झालं ना प्रॉब्लेम नाहीये, कारण रुपाली माझ्यामुळे या घरात आली आहे। हे सगळं जे घडलं ना ती माझी जबाबदारी आहे, मला माझ्या पापाची शिक्षा मिळू दे। बाबा प्लीज स्टॉप। तसे तुम्हाला आप्पा काकांच्या घरी जावं लागेल ना, तुम्ही जा। ठीक आहे, पण मग तुम्ही दोघेही निघा इथून। नाही, आम्हाला जंगलात जावं लागेल, विरोचक सापडतो का बघतो। पण तुम्ही निघा आता, नाहीतर आई तुम्हाला शोधत इथपर्यंत येईल।
तुम्ही असा विचार करणं थांबवा आता. जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी. हे जे काही सुरू आहे ना, ते सगळं कलियुगातलं युद्ध आहे. एका बाजूला त्रिनेना देवी आई आहे आणि एका बाजूला तो विरोचक राक्षस. तुम्ही आईला सांगितलं नाही ना आम्ही इथे आलो? नाही. ठीक आहे, तुम्ही जा, जे काही होईल ते मी तुम्हाला कळवतो. पण तुम्ही आता निघा. ठीक आहे, पण दोघींनी काळजी घ्या. काळजी घ्या. नीट जा बा. आणि बाबा मला सांगा, नेत्रा हे सगळं युद्ध कोणासाठी लढतीये? तिला त्या विरोचकाचा अंत करून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सुखात आनंदात बघायचंय म्हणून लढतीये ना. बाबा, आजी आजोबांना आपण ऑलरेडी गमावलंय. आता मला आणखी कोणाला गमवायचं नाहीये. आत्या, तुम्हाला खरंच असं वाटतं या मृत्यूमागे विरोचक नसेल? असं ठामपणे काहीच सांगता येणार आणि आपण कुठली शक्यता नाकारूही शकत नाही. आपण जंगलात जाऊन शोधूया. चल. बाबा प्लीज, ऍटलिस्ट नेत्रासाठी ऐका माझं, प्लीज. काय झालं? ते रक्त विरोचकाचंच असेल, कारण ते रक्त सुकलेलं नव्हतं. म्हणजे तो आसपास इथेच कुठेतरी असेल. नेत्रा, सावध राहायला हवं आपल्याला. तू कुठेही असू शकतो. हे विरोचकच आहे. तो याच दिशेने कुठेतरी गेला असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.